हॅलो. स्वामी समर्थ ताई. मी स्वामी समर्थ बोलत हा आहे. हा हा मी पहिल्यांदाच फोन करते तुम्हाला. अच्छा, अच्छा. मला अनुभव शेअर करायचा का? नाही मला पण करायचंच होता. मी आता किती 4-5 दिवस झाले ना जास्त सगळ्यांचं ते ऐकते की अनुभव एक शेअर केला की लवकर अनुभव येतो हो, हो, आपल्याला हो, म्हणून. हो. म्हणून ते मुली जरासं मुली कशी नाही 6 महिन्या अगोदर माझ्या ना डोक्याला असा खूप असा त्रास व्हायचा ना मला कसला असा. ताई? म्हणजे असंच जास्त टेन्शन वगैरे असले की म्हणजे कसं मान ना मला या साईडला त्या साईडला करता येत नव्हती अशी. अरे तरी बापरे! पण हं. माझं आयुर्वेदिक औषध चालूच होतं. मग अच्छा. त्याच्यानंतर ना श्री स्वामी समर्थांच्या याच्यामध्ये म्हणजे ते मी आता मोबाईलचं तुमचं पण घातलंय. मी आता 6 महिने का 1 वर्ष झालं तुमचं स्वामी ओमचं चॅनल बघते मी आता. अच्छा, अच्छा, अच्छा. हां, हां, हां. त्याच्या अगोदरचं काय एवढं मला हे नव्हतं, अनुभव नव्हता त्याचा एवढा. हां, हां, ते हां. आता नेहमी ऐकते आणि त्याच्यानंतर मग ना ह्याच्यामध्ये मला ते तुम्हाला सांगायचं होतं. आणि त्याच्यामध्ये ना एक गीताताई लाटेकर काय लाटकर आहेत ना त्या स्वामींच्याच आहेत त्या हे. बरोबर. हां. हां. तर त्यांच्या ह्याच्यामध्ये ना त्यांनी एकदा असं सांगितलं की ना हे निशंक हो म्हणा रे ते निर्भय हो तारक म्हणा ना. मंत्र. हां. तारक मंत्र आहे ना तो पद्मजा ते मला तुम्हाला सांगायचं होतं. कोणाला पण असेल तर तुम्ही करत. पण त्याच्यामध्ये ना खूप फरक पडतो. म्हणजे त्यांनी काय सांगितलं त्या ज्या पद्मजा फेनानी जोगळेकर आहेत ना गायिका त्या त्यांना अशी काहीतरी ईश्वरी देणगी आहे. म्हणून मग मी बोलली बघूया म्हणून मला ते मोबाईलचं एवढं कळत नाही तर मुलीकडून मी ते घालून घेतलेलं ते हां, हां. त्यांचं पण तुम्हाला सांगू ताई एकदा तुम्ही ऐका म्हणजे ते ऐकतच राहावं. तेव्हापासून ना माझ्या डोक्याचा त्रास खूप कमी झाला त्या. पद्मजा काय नाव? पद्मजा सेनानी जोगळेकर. माहित आहे ना ताई, त्या फेमस गायिका आहेत. त्यांचं ना निशंक हो म्हणारे ते एवढं एवढं मला माहिती नव्हतं. पण आता मी 3 का 6 महिने त्यांनी सांगितल्यानंतर ते मुलीकडून मी घालून घेतलं. मी ते हं. रोज सकाळी ते आता लावते ते. त्यांच्या आवाजातलं छान आहे. हा अनुराधा पौडवाल हा. ताईंच्या आवाजातलं छान आहे. अजित कडकडेंच्या आवाजातलं पण नाही छान ते आहे. आहे. पण हे कसं त्यांनी सांगितलं ते ईश्वरी देणगीचं आहे ना. म्हणजे हां. इतकं आहे ना म्हणजे ते आपल्या काळजालाच जाऊन भिडतं आणि असं खूप बरं वाटतं त्याने. हो का? हो. मग ते तुम्ही जरा मला पाठवून ठेवा कोणतं आहे ते. तुम्ही हं. ताई मला ऍड करा याच्यामध्ये तुमच्या ग्रुपमध्ये. तुम्ही मला WhatsAppला नुसतं हॅलो पाठवा किंवा श्री स्वामी समर्थ. तुम्हाला हां, डायरेक्ट हां. लिंक येईल. मग त्या हां, लिंकवर हां. जॉईन होऊन जा. हां? जॉईंट होईल. मग त्याच्यामध्ये तुम्हाला घालते मी ते. हो, हो, हो. त्याच्यामध्ये ना खूप असा फरक पडलेला आणि मी हां. आता भगत ताईकडून आणि केंद्रे दादांकडून पण घेतलेला हे हां, हां, हां. हे भगत ताईकडून आता सध्या 4 दिवस झाले. मुलीचा इंटरव्ह्यू झाला पण तिला सांगितलेलं बोलवतात म्हणून तर बोलवलंच नाही तिला अजूनपर्यंत. नाही तर होईल, होईल. मग आता अनुभव पण शेअर केला ना. आता नाही हां. म्हणून त्याच्यासाठी माझा इतका जीव तळमळत होता ना म्हणजे तुमच्या तोंडातून 2 शब्द तरी ऐकावे म्हणून असे. अच्छा. नाही, नाही नाही. ना, म्हणजे आता कसं अनुभव ताई शेअर केला एक ना मोठ्या नक्कीच. माणसांचे एक आशीर्वाद असले ना तेच मोठे असतात ना आपल्यासाठी. बरोबर, बरोबर. ते हं, हं. आशीर्वाद असायलाच पाहिजेत आपल्या डोक्यावर. आपण किती जरी हे असलं तरी आपण मोठं असलं तरी लहानच समजायचं आपण स्वतःला. असं आहे. आणि कसं आहे, कोणी का असेना, हां. मनुष्य जेवढा जीवात जीव आहे तोपर्यंत कायम विद्यार्थीच असतो ताई. नाही, नाही. ते प्रत्येकाकडनं बरोबर काही आहे. ना काही शिकण्यासारखं असतं. आपल्याला लहान मुलांकडनं पण खूप काही शिकण्यासारखं असतं. नाही, नाही. बरोबर आहे ते. म्हणून तो मंत्र असा आहे ना ताई, हं, की हं. ना काय माहिती नाही तुम्ही एकदा जरी ऐकाल ना, तर हं, हं, म्हणजे हं. कसं आणि कोणी लहान मुलं जे नास्तिक जरी असला ना, तरी तो लावला ना आपण मंत्र, हां. तरी त्याच्या तोंडातून तो मंत्र आपोआप गुणगुणतच जाणार. मला या नंबरवर पाठवा ताई. हा स्वामी ओम चॅनलचाच नंबर आहे. त्याच्यावर एक पाढा आणि एक ताई तुम्हाला सांगते माझं एक आत्ता शनिवारचा अनुभव. शनिवारी काय माहिती नाही मला सकाळच्या वेळी अशी अचानक चक्कर आणि माझा पाय जरा मुरगळल्यासारखा झाला असा. हां, हां, हां. तर मला ना असं म्हणजे मी ना अशी आयुर्वेदिक औषधासाठी चेंबूरला जाते मी. हां, हां. तिथे चेंबूरला आयुर्वेदिक औषध आहे. तर तिथे कशासाठी? मग मग म्हणजे नाही असं काही सर्दी खोकला आपल्याला काही बरं वगैरे अच्छा, नसेल ना अच्छा. तर मग हां, हां, हां. माझं पहिल्यापासून 30 वर्ष झालं तिकडेच औषध चालू आहे माझं तिकडे. अरे वाह! हां, हां, हां. म्हणजे कसं लगेच गुण येतो त्याच्यामध्ये आणि औषधाला काय पैसे वगैरे जास्त नाही. महिन्याला फक्त काय जे काय तुमचं आता काय बरं नसेल हे नसेल ना तर ₹500 औषधाला पैसे घेतात आणि अच्छा. काय हात चेकिंग वगैरे करायला काय पैसे नसतात त्यांचे. अच्छा, अच्छा. हां, हां, हां. म्हणजे तिथे जे आता डॉक्टर आहेत त्यांच्या वडिलांपासून मी त्यांच्याकडे जायची त्यांच्या. अच्छा, अच्छा. हां, हां, हां. असं म्हणून काय मला तो जास्त अनुभव आणि ताई तुम्हाला पण ते
म्हणजे मला ना असं हे नाही की मला पहिल्यापासून अशी सवय आहे की कोणाला बरं वगैरे नसेल, काही नसेल, खोकला येत असेल, काही. तुम्हाला पण बरं नव्हतं ना, सर्दी, खोकला हो, असं हो, झाल्यासारखं? हो. हां, मग ते मला तुम्हाला ते पण सांगण्यासाठी ना माझं मन आतून हे होत होतं. कारण का मला आणि माझ्या मुलीला ना असा मला ना असा ताई पहिल्यापासून असा खोकला आला ना असा, हां, हां, तर हां. एवढा खोकला येतो ना की माझा 1 महिन्यापर्यंत खोकला जातच नाही माझा. हो का? असा. असं म्हणजे इतका मी त्या खोकल्याचा त्रास काढलेला आहे आणि आत्ता असं झालेलं आहे ना, तर हं. पतंजलीचं ते गोळ्या आहेत ना श्वासाहारी वटी म्हणून हो, 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 गोळ्या, हो. त्या ना तुम्ही नाश्ता झाल्यावर एक तुम्हाला आयुर्वेदिक औषध चालतं ना? हो, हो, हो. हां, हां. नाही काय माझी एक मैत्रीण आहे ना, तिला पण असा खूप खोकला यायचा. पण हं, हं. तिला पण मी आपलं सहज सांगितलं, पण तिच्यावरून मला आता कळलं म्हणून मी पहिला प्रत्येकाला विचारते, की कोणाला ते म्हणजे आयुर्वेदिक औषध चालतं की नाही चालत. कारण तिला मी गोळ्या सांगितलेल्या, तिला खूप खोकला येत होता. पण काय झालं, हां, तिने आयुर्वेदिक ते गोळ्या घेतल्या ना श्वासाहारीवटीच्या, पण तिला कसं ते हां. घशाला ना असे फोड आल्यासारखे झाले गरमीमुळे. मग मग ती अच्छा. बोलली मी मग ती काय बोलली, कोणाकोणाला ते चालत नाही. मग मी तिला बोलली, "नको बंद कर तू. तू हां, आपले हां. तुझे ॲलोपॅथिकच्याच गोळ्या घे." म्हणजे अच्छा. त्याच्यावरून म्हणजे मला एक अनुभव आला, की कोणाला पण विचारताना पहिल्यांदा आपण असं विचारलं पाहिजे, की आयुर्वेदिक औषध चालतं का म्हणून? हां, बरोबर. असं आहे. म्हणून मी तुम्हाला मी आता अनुभव ऐकत होती, तेव्हा सगळीजण मी तुम्हाला बघते. म्हणून मी माझ्या मुलीला पण बोलली, की हां. नाही गं मला ना ह्यांना पण सांगायचंय. ते पतंजलीचं श्वासाहारीवटी गोळ्या आहेत ना, ते सकाळी नाश्ता झाल्यावर एक घ्यायचं, दुपारी जेवण झाल्यावर एक घ्यायचं आणि संध्याकाळी जेवण. तुम्हाला 2 दिवसामध्ये ना किंचित तरी खूप फरक पडणार ताई हो त्याच्यामध्ये. ना? हां, खूप हां, हां. फरक पडणार त्याच्यामध्ये. चालेल. कारण काय माहिती काय, माझ्या मुलीला पण मध्ये असाच म्हणजे माझ्यासारखाच तो खोकला तिला असा आला ना, 1 महिना झाला तरी कमीच होत नव्हता तिचा खोकला. अरे बापरे! हां, तर हां. मग डॉक्टरांकडे एक्स-रे काढले. मग ते काय माहिती नाही, हं. मग तिला जरा सूज आल्यासारखी वाटली, असे दाखवलं आणि ते ॲलोपॅथिकचा गोळ्या मग शेवटी ना एक दिवस काय माहिती नाही, हां, हां. माझ्याच मोबाईलमध्ये अचानक असं आलं, की हे मग मी तिला काय बोलली, "आपण आता काहीच करायचं नाही." आत्ता बोलली श्वासाहारी होते. आता मी तो डबा एक्स्ट्रा आणूनच ठेवते घरामध्ये. अच्छा. पावसामध्ये, थंडीमध्ये. हां. हां, हां, मग हां. काय होतं माहितीये का, कधी-कधी खूप बघा खोकल्याची वगैरे साथ असेल ना, तेव्हा काय हं. होतं ताई, की ना हां. त्या गोळ्या संपतात. मग लवकर भेटत नाहीत त्या गोळ्या अच्छा, अशा. अच्छा. म्हणून मग मी ते काय केलंय, एक्स्ट्रा आणून ठेवलेल्या आहेत त्या गोळ्या. एक्स्ट्रा डबा आणून ठेवते मग श्वासाहारी वटी. हां, पतंजलीच्या श्वासाहारी वटी ते काय हां. ₹120 ला 60 गोळ्या असतात त्याच्यामध्ये. अच्छा. मग चांगलं आहे, ते चांगलं ना आहे. कारण काय ते पतंजलीचे रामदेवजी बाबांनी कसं सामान्य माणसांना पण परवडेल ना असं औषध ठेवलेलं आहे थोडंफार हां, त्याच्यात. हां, हां, हां. म्हणजे का आणि खूप रिझल्ट चांगला आहे त्याचा ताई. म्हणजे त्याच्यात तुम्हाला जर बरोबर. आयुर्वेदिक सूट होत असेल ना तर तुम्ही घ्या ते. हां, एक-एक हां. गोळी घ्या मग तुम्हाला फरक पडेल त्याच्याने. आणि बरं, असं बरं. नाही ताई कोणाला पण असा खोकला वगैरे आला ना तरी हं. मला ना असं वाईट वाटतं. अरे किती खोकता अरे पण कसं काही जणांना सांगितलं तर पटतं, नाही पटतं असं असतं ना बरोबर. आयुर्वेदिक. नाही, मी असं अशी असतं. कंटिन्यू वाफारा घेतेच आहे. हां, हां. कंटिन्यू वाफ घेते आणि हे नाही तुम्ही कसं ते वाफारा घेता, पण कसं आहे माहिती आहे का, ते आम्ही सुद्धा करत होतो. पण मी सांगू, गोळीने तुम्हाला 2 दिवसामध्ये काय रिझल्ट येतो ना, ते तुमचं तुम्हालाच कळेल. बरोबर, बरोबर, कारण बरोबर. काय नाश्ता आपण हे करतो, पण कधी-कधी बघा ताई आपल्याला पण असा कंटाळा येतो ना, हां. त्याच्यापेक्षा एक गोळी ती आपण चहा पिताना पण घेऊ शकता. कोमट पाण्यातून घेतली ना, तेव्हा रिझल्ट चांगला येतो त्याचा. अच्छा, 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 हां, अच्छा. हां, हां. असं आहे ते. थँक यू, म्हणून मला थँक यू. ते तर सांगण्यासाठी मला तुम्हाला हे करायचंच होतं, पण आता ती हां. वेळ आली आणि मी बोलते तुमच्याकडे मला पहिल्यांदा लवकर बोलायला भेटलं हे मी माझं नशीब समजते. नाही, मला नाही. कसं आणि आता त्या बाबा. मुलीसाठी पण ताई मी घेतली सेवा, की तिला एकदा इंटरव्ह्यूचा कॉल आल्यानंतर त्या सरांनी सांगितलं हे. मग मी भगत ताईंना फोन केलेला. मग भगत ताईंनी मला सेवा दिलेली गौरवाष्टक स्तोत्र, हां, हां. की 11 वेळा हे करा आणि तारक मंत्राचं पाणी 11 वेळा करा. आता हं, ते हं. चालूच ठेवलंय. आता मी काय बोलली नाही. आणि केंद्रे दादांकडून मी हां. हे मुलासाठी घेतलेली सेवा ताई. अच्छा, अच्छा, अच्छा. हां, हां. मुलगा माझा मोठा आहे, तर त्याचं कसं आहे माहिती ताई, कुठे इंटरव्ह्यूला म्हणजे आहे तो आता जॉबला आहे. एचडीएफसी बँकेमध्येच कामाला आहे तो. बरं, बरं. हां, हां. पण कसं आहे माहिती ताई, तो आता 10 वर्ष एकाच ठिकाणी आहे. पण त्याला ना अशी त्याची पेमेंटच वाढवत नाही. त्याच्याकडून काम सगळं करून घेतात. हं, 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 हं.
पण त्याला असं हे नाही, त्याचं काय पेमेंट वाढवणं नाही ना. पण तो काय बोलतो, "मम्मी आपला थोडा जरा पगार वगैरे वाढला." आता आम्ही रेंटने राहतो सध्या. अच्छा, तर अच्छा. तो बोलला, "जरा पगार वाढला तर आपल्याला कसं घर वगैरे घ्यायला जरा बरं पडेल ना," असं हो, म्हणून. हो, हो, हो. कारण काय आपण काय लोन लावल्यानंतर बघा पोटाला खाण्यासाठी पण काहीतरी राहिलं पाहिजे ना आपल्या हातात पण. अगदी बरोबर आहे. खरं आहे, असं खरं आहे आहे. ना, सगळा विचार करावा लागतो. मी होईल बोलली, ताई, "नाही होणार." सगळं होईल. एवढं टेन्शन नका घेऊ तुम्ही. कारण ते टेन्शनमुळेच ताई मला ना एकदम ते हे झालं आणि मग केंद्रे दादांनी मला ती 108 पारायण करायला सांगितलेली याची स्वामी सारामृतांची. अच्छा, अच्छा. तर हां. त्याची आता माझी ती 60 झाली. हं, हं. आता ते लिहून ठेवते मी. 60 झाली आहेत. आता बघूया. मी बोलली, "अरे होईल." मग बोलतो मम्मी बोलली, "अरे जेवढं होईल तेवढा प्रयत्न करता." माझा बोलली पूर्ण स्वामींवर विश्वास आहे बोलली. हं, हं, हं. करतील बोलली स्वामी. पण काय आता बोलली तुझ्या ह्याच्यामध्ये काय आहे ते मलाच कळत नाही बोलली. एवढा तुला उशीर का होतो? ते आता हं. काय-काय जण आता बघा ताई त्या दिवशी कालच काय परवाच्या दिवशी एका ताईने सांगितलं. तिने हां. सांगितलं बघा तिच्या मुलाला नोकरी लागली नाही. मग तिने 2 तारखेला काय हे केलेलं. नंतर 9 तारखेला लगेच बघा त्याला जॉब लागला. 7 तारखेला हे केलं आणि 9 हां, तारखेला 7 जॉब लागला. तारखेला आणि 9 तारखेला लगेच त्याला जॉब लागला. हो, हो. मग मी बोलले, "अरे असू दे बघ, मी असं ऐकते ना म्हणून तुझं पण होईल, पण तुझ्या प्रारब्धात काय आहे मला माहिती नाही. तुला थोडा उशीर लागतो," बोलली मी. हां. मला काय प्रत्येकाची ते जेवढे प्रारब्धाचं जसं कर्म हे असतं ना ताई, तशा हां. पद्धतीने होतं. पण होतं नक्की. हां, होतं ना की मी बोलली असं असेल स्वामींना, हं. की आपण आता मी त्याला एवढंच बोलते, आपण जेवढा आता त्रास करतो ना, स्वामी आपल्याला सगळं शिकवतात बोलायचं. बरोबर, बरोबर. खरं आपण शिकवतो ना, एवढं शिकून घ्यायचं, की आहे. नंतर आपल्याला ह्याची पण जाणीव राहील त्या परिस्थितीची. हो, हो. खरं आहे, म्हणजे खरं आहे. एवढं स्वामी आपल्याला इतकं भरभरून देतील. खूप असं छान मी ताई. बोलते. म्हणून मी शेअर आज करते. तुम्ही नक्की पुढचा अनुभव छान शेअर कराल. हां, तुमच्या हां. इच्छा चालेल, चालेल. पूर्णच होतील ताई. हं? हां आणि त्या गोळ्या बघा ताई तुम्ही. हो, हो, हो. हां आणि तुम्ही मला लिंक पाठवा. मी मुलीला हे नाही, करायला याच्यावर सांगते. मेसेज तर करा तुम्ही WhatsAppला. हां? WhatsAppला मेसेज करते. चालेल, हां, चालेल. म्हणजे कसं तुम्ही हां. नुसतं WhatsAppला मेसेज केला ना ताई, तर हां, आपलं हां, हां. असं आहे ह्या नंबरवर तुम्ही मेसेज केला, की हां, तुम्हाला हां. लिंक पण येते, नंतर दादांचा ताईचा नंबर पण येतो. हां, असं हां, हां. अशा सगळ्या गोष्टी म्हणजे नुसतं हां, मेसेज हां. केल्यावर होतं. हं? हां, हां. चालेल, हं, चालेल. श्री स्वामी हो, समर्थ. चालेल. श्री स्वामी तर.